नवरात्रीची 8वी माळ म्हणजे नवरात्रीमधील अष्टमी तिथी ही दुर्गाष्टमी किंवा महाअष्टमी म्हणून सुद्धा ओळखली जाते। नवरात्रीच्या या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। याच दिवशी आपण देवीची ओटी भरत असतो। त्याचप्रमाणे कुंकुमार्चन सुद्धा आपण दुर्गाष्टमीच्या दिवशी करत असतो। या दिवशी आपल्याला कुलदेवीला एक खास नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे। तसं पाहायला गेलं तर नवरात्रीमध्ये 9 दिवस आपण देवीला दररोज वेगवेगळा नैवेद्य दाखवत असतो। दुर्गाष्टमीच्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या 8व्या माळेला आपल्याला देवीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। मखाण्याची खीर याला विशेष महत्त्व आहे। परंतु जरी आपल्याला मखाण्याची खीर करणे जमले नाही तरी सुद्धा शेवयाची, रव्याची, तांदळाची खीर बनवून आपण हा नैवेद्य दाखवू शकतो। आणि या नैवेद्यासोबतच आपल्याला देवीला तांबूल सुद्धा अर्पण करायचे आहे। तसेच काही भागात या दिवशी लाल भोपळ्याचा नैवेद्य दाखवला जातो। तसेच कोहळा कापून अर्धा कोहळा हा सुद्धा देवीला अर्पण केला जातो।